श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1518व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी शुक्रवार दिनांक 21 जून 2024। आजचा दिनविशेष म्हणजे आज वटपौर्णिमा आहे। उपदेशामृत संग्रह भाग 6 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 145 दिनांक 15/2/1992 परमपूज्य महाराजांनी जानेवारी 1992 मधील मुंबई वास्तव्यात भक्तांशी केलेल्या हितगुजाचा पुढील भागाचं मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, नगरच्या वेधशाळेचा विषय निघाला होता तेव्हा परमपूज्य महाराजांनी सांगितले की सध्या संस्थेचे कार्य सुरू झाले आहे। आता दशग्रंथी ब्राह्मण शिक्षक मिळाले आहेत, परंतु पुढील अभ्यासक्रमासाठी घनपाठी शिक्षक आणावे लागतील। संस्थेचा खर्च आता वाढत जाणार आहे। भक्तांनी अंथरूण पाहून पाय पसरायला पाहिजेत। आमचे कार्य हे ईश्वरी कार्य आहे, सगळ्यांनी हे कार्य केले पाहिजे। इथे वृद्धाश्रम विवाह वधूवर सूचक मंडळ असे काही चालत नाही। आता माझे शरीर मला साथ देत नाही। गाडा पुढे ढकलायचा आहे आणि गाड्याचे बैल थकत चाललेत असा प्रकार झाला आहे, म्हणून श्री भाऊसाहेबांना नेमले आहे। ते तुम्हाला कार्याची सारखी आठवण करून देत असतात। माझे त्यामुळे ते काम कमी झाले आहे। हे कार्य पूर्ण झाल्यावर मला बरे वाटेल। प्रत्येकापुढे सारखे तोंड वाजवायला लागत असते। आपली मुख्य अडचण म्हणजे मोठे देणगीदार आपल्याला सापडत नाहीत। या देणग्या खर्च करायच्या नसतात तर त्याच्या व्याजात हे सर्व चालले पाहिजे। त्यातून आपल्याला वेळोवेळी उत्सवही करावे लागत असतात। संस्थेचा पाया पक्का असल्याशिवाय हे कार्य होत नाही। जीवनात सगळ्यांनाच सगळे प्राप्त होत नाही। मनुष्याची यशसंपादन करण्याची प्रवृत्ती असते। यश नाही मिळाले तर तो निर्णय मान्य केला पाहिजे। लगेच देवाधर्मावर टीका करू नये। न्यायाच्या पद्धतीने न्याय हा होत असतो। आपण काही पुण्यात्म्य म्हणून जन्माला आलेलो नाही। कर्तव्याला न चुकता देवाला विसरू नये। ईश्वराची सेवा केली तरी असे घडले असे म्हणून दोष देऊ नका, वाईट वाटून घेऊ नका। परत प्रयत्न करत राहायचे। आपल्या वाट्याला जे येईल त्यात समाधान मानले पाहिजे। कुठेही दुःख करत बसायचं नाही। सद्गुरूंची सेवा जुन्या जाणत्या व्यक्तीकडून माहिती करून घ्यावी व नंतर त्याप्रमाणे करावी। प्रवासात सद्गुरूंना एकटं सोडू नये। आपले गुरु अडचणीत सापडता कामा नयेत। तसे घडले तर बरोबरच्या भक्तांचा काय उपयोग? प्रवासात त्यांच्या शेजारी कोणीही येऊन बसते। पैसा आला म्हणून धोरण येत नाही। श्रीहरींना या बाबतीत माहिती आहे। ती व्यक्ती यात मोरलेली आहे। काही स्क्रू कारण नसताना ढिले पडतात। त्यांना मधून मधून मला घट्ट करावे लागते। मी जन्माने आठवा आहे। हुशार माणसे महत्वाची लहानशी गोष्ट विसरून जातात। एकदा प्रवासात श्री भाऊसाहेब दुसऱ्या कोणाशी बोलायला माझ्या शेजारी बसले होते। तिथून उठले व दुसरीकडे गेले। तेवढ्याच वेळात एक हवाई सुंदरीच माझ्या शेजारी येऊन बसली। नोकर वर्ग असल्याने मला तिला काही बोलता येईना। तो प्रवास हैदराबाद मुंबई विमानाचा चालू होता। त्यासाठी आपण सर्वांनी सावध राहणेच उत्तम। गेली 50 वर्षे हे सांभाळत आहे। शंकराचार्यांनी असे बाहेर समाजात हिंडत असताना घडेल तर दोष लागत नाही असे सांगितले आहे। त्यांच्यावरही असे प्रसंग येतात असे ते म्हणाले। मी मात्र नेहमी जेवणाच्या आधी आंघोळ करून जेवतो। ही आपली त्यागाची व ज्ञानाची परंपरा आहे। ज्यांच्यात धमक असेल, जे आधार देऊ शकतील त्यांनाच गुरु करा। शाळेतील गुरुजींना गुरु करू नका। त्यांना गुरु होण्याचा अधिकार नाही। त्यांना केवळ आमच्यासारख्या गुरूंची बरोबरी करण्याचा अधिकार आहे। आपण फक्त प्रपंच चालवतो स्वतःचा, त्यापेक्षा अधिक काही करत नाही। सूर्याला अर्घ्य देताना
आपण नदीचेच पाणी घेऊन नदीत सोडत असतो. मी कोणाचीही पर्वा करत नाही. अहंकार हा कमी व्हायलाच पाहिजे. मला कसलाही अहंकार नाही, त्यामुळेच माझे जीवन साफल्य झाल्यासारखे आहे. पूर्वी आद्य शंकराचार्यांच्या शिष्यांनी त्यांची ज्ञानाची स्तुती केली. त्यावेळी शंकराचार्य समुद्राच्या काठावर बसले होते. त्यांनी ताबडतोब आपल्या हातातील दंड उलटा केला व तो समुद्राच्या पाण्यात बुडवला व परत पाण्यातून बाहेर काढला. त्या दंडाला थोडेसे पाणी लागले होते व त्यातून एक थेंब पाण्याचा खाली पडला. तेव्हा शंकराचार्यांनी शिष्याला सांगितले, मला या थेंबा एवढेच फक्त ज्ञान आहे, अजून समुद्र जिंकायचा आहे. काही माणसांना स्वतःकडे काही नसले तर काही नाही म्हणून त्यांचाही अहंकार असतो. पूर्वी एक भक्त श्रीमंत असे होते. ते दर्शनाला आले असताना त्यांना त्यांच्या मुलाबाबत सावध केले होते. तेव्हा त्यांनी मलाच सांगितले, तसे काही घाबरण्याचे कारण नाही, आमच्या घरात एकदम फ्री वातावरण आहे. तेव्हा मी म्हटले ठीक आहे. त्यानंतर काही दिवसांनी त्या श्रीमंत भक्ताचा मुलगा एकदम हाताबाहेर गेला, गर्द ओढू लागला. त्यांना त्या गोष्टीचा त्रास होऊ लागला. पुन्हा तो भक्त दर्शनाला आला व मुलाच्या तक्रारी करू लागला. मी त्याला सांगितले की पूर्वीच तुम्हाला सावध केले होते, तेव्हा तुम्ही घरात फ्री वातावरण आहे असे सांगितले होते, लक्षात आहे का? आता तुमचे तुम्ही बघा. संपत्तीचा अहंकारही काही उपयोगाचा नाही. तुम्ही श्रीमंत व्हा पण गर्व ठेवू नका. मी तुम्हाला हसवतो व स्वतःही हसत असतो. तुम्ही ते करा. तुम्ही माझ्यासारखे व्हा, मी तुम्हाला निर्गुण बनवेन. तुमच्या जीवनात खरा आनंद कधीच येणार नाही. तुमच्या मनात संशय कायम राहतो, त्यामुळे तुमचा घात होतो. तुम्हाला आनंद मिळाल्यावर तो एकदम बाजूला ठेवा. आमचे जीवन समर्पित केले आहे, आम्हाला हे कार्य केलेच पाहिजे. तुम्ही कधीही घराची दारे बंद करून बसू नका. काही माणसं घरात येताना सद्गुण घेऊन येतात व जाताना अवगुण घेऊन जातात, त्यामुळे फक्त सद्गुण घरात शिल्लक राहतात. व्यापारी लोकांच्या दुकानात सारखी वेगवेगळी माणसं येत जात असतात, त्यामुळं त्यांच्या दुकानातील दोष निघून जातात व त्यांची भरभराट होते. याच गोष्टींसाठी आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा करण्याची पद्धत चालू झाली आहे. ह्या गोष्टीचे पूर्वजांना ज्ञान होते, त्यासाठी तुम्ही पूर्वजांच्या प्रथा पाळा. लग्नात आहेर स्वीकारा व तुम्हीही आहेर देत जा. तुम्ही आहेर कोणी आणू नका असे सांगू नका, तसेच कोणालाही तो आणायलाही सांगू नका. या गोष्टी तुम्ही चालू ठेवा. हा अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे. त्यामुळे लक्ष्मीला स्थिरता येत नाही. तुम्ही जेवढे अगत्य स्वीकाराल तेवढा तुमचा समाजात स्वीकार होतो. वास्तूलाही अनेक लोक आल्या गेल्याची सवय व्हायला हवी असते, त्याची फार आवश्यकता आहे. हल्ली लोक कोणी पाहुणा आला तर बाहेर केव्हा निघून जातो याची वाट पाहत असतात. खरे पाहता शास्त्रात रोज काकबळी इत्यादी दिलेले आहेत, ते आपण कोणी करत नाही. तेव्हा निदान एखादा पाहुणा आल्यास त्याचा पाहुणचार तरी व्यवस्थित करा. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया ह्या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.